नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नवोदय परीक्षेसाठी उपयुक्त असा पहिल्या धड्यातील स्वाध्याय 1.5 आणि मराठी इंग्रजी किंवा सेमी माध्यमांसाठी सुद्धा प्रॅक्टिस सेट 1.5 ह्या एकाच व्हिडिओमध्ये. चला तर बघूया आपण पहिला प्रश्न. 2,02,000 याला अंकात लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय असेल? इफ 2,02,000 इज रिटन इन अ डिजिट, इट विल बी द वन ऑफ द फॉलोइंग. म्हणजे खाली दिलेली जी आहेत पर्याय त्यापैकी आपल्याला 2,02,000 2,02,000 नंबर कसा लिहिणार? तर आपल्याला माहिती आहे 2,02,000 2,00,000 मीन्स 2,00,000 हा नंबर होईल आणि त्यामध्ये परत 2,000 ॲड केले तर आपल्याला मिळणार आहे 2,00,000 नंबर. हा असेल आपला ऑप्शन क्रमांक सी. नंतर बघूया पुढचा प्रश्न. 5,43,823 या अंकातील 3च्या स्थानिक किमतीतील फरक. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ 3 इन अ गिव्हन नंबर? जे गिव्हन नंबर दिलेला आहे त्याच्या प्लेस व्हॅल्यूतला फरक काढायचा. आपल्याला जो नंबर दिला आहे 5,43,823 तर याची प्लेस व्हॅल्यू असणार आहे 3 आणि याची प्लेस व्हॅल्यू हा जो 3 आहे याची प्लेस व्हॅल्यू आहे 3,000. जर याची आपण जर व्हॅल्यू फाइंड केली, त्यातला आपल्याला डिफरन्स फाइंड करायचा आहे. डिफरन्स आणि फरक त्यांची वजाबाकी करावी लागेल. 3,000 - 3 केला तर आपल्याकडे मिळेल 29,907 ही त्याची सबट्रॅक्शन असेल. ऑप्शन नंबर फर्स्ट. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3. 47,569 या अंकातील दशसहस्र म्हणजेच 10,000 स्थानाचा अंक कोणता? व्हॉट इज द 10,000 प्लेस ऑफ डिजिट इन अ नंबर? 47,559 आपला जो नंबर आहे तो आहे 47,569 आणि 10,000 10,000 आपला युनिट प्लेस, टेन्स प्लेस, 100,000 आणि 10,000 हा असेल आपला एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. म्हणजे आपला ऑप्शन काय असणार आहे? 4,10,000 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर सी. पुढचा प्रश्न बघूया. 44,444 या संख्येतील दशक स्थानचा व सहस्र स्थानाच्या सहस्र म्हणजे हजार स्थानाच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? तोच प्रश्न इंग्रजीत बघा. द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द 10th प्लेस अँड 1,000 प्लेस डिजिट ऑफ अ नंबर. आता 10th प्लेस आणि 1,000 प्लेस दिलेला नंबर काय आहे? 44,444 10th प्लेस म्हणजे हा असेल आपला, याची प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत आहे 40 आणि सहस्र म्हणजेच हजार स्थानचा एकक, दशक, शतक, हजार म्हणजे 1,000 प्लेसचा हा जो 4 आहे याची व्हॅल्यू असेल 4,000 आणि यांची ॲडिशन विचारली, यांची ॲडिशन येणार आहे 4,040 हा असेल ऑप्शन नंबर बी. नंतर पुढे बघा. 56,84,321 या संख्येतील 8 व 3 या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक कोणता? What is the difference between the place value of the digit 8 and 3 in the number 56,84,321? आपल्याला नंबर लिहायचा आहे किती? 56,84,321 आणि इंग्लिशमध्ये तो आहे 56,84,321 हा आपला नंबर आहे. आणि यातील विचारले 3 आणि 8 यांच्या स्थानिक किमतीतील 3 इथे आहे आपला आणि 8 यांची जी स्थानिक किंमत आहे प्लेस व्हॅल्यू, 3ची प्लेस व्हॅल्यू आहे 300 आणि 8ची प्लेस व्हॅल्यू किती होणार आहे? तर 80,000 ही 8ची प्लेस व्हॅल्यू आहे आणि यांच्यातील फरक डिफरन्स विचारला आहे. या दोघांमधला डिफरन्स काढायचा आहे आपल्याला. 80,000मधून आपल्याला किती सबट्रॅक्ट करावे लागतील? तर 300 सबट्रॅक्ट केले तर आपल्याकडे किती राहतात? 79
7 आणि 0 0 79,700 म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. चला तर बघूया पुढचा प्रश्न. 18,759 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वाधिक असेल? विच डिजिट इन अ नंबर 18,759 हॅज द हायेस्ट प्लेस व्हॅल्यू? प्लेस व्हॅल्यू विचारली म्हणजेच त्याची स्थानिक किंमत कोणाची सगळ्यात जास्त आहे? तर आपला नंबर आहे 18,759. यांची जर स्थानिक किंमत विचारात घेतली तर 9ची किंमत असेल 9, 5ची किंमत असणार आहे 50, 7ची व्हॅल्यू काय असणार आहे 700, 750 आणि 9 अशी क्रमवार असेल. नंतर हा जो 8 आहे याची स्थानिक किंमत असणार आहे 8,000 आणि 1ची व्हॅल्यू किती असेल तर ती असेल 10,000 ही त्याची किंमत आहे. आणि आपल्याला सर्वाधिक मूल्य कोणाचं हे विचारलं होतं. व्हॉट इज द हायेस्ट प्लेस व्हॅल्यू? हायेस्ट प्लेस व्हॅल्यू कोणाची आहे तर 1ची काय आहे हायेस्ट प्लेस व्हॅल्यू आहे. चला तर बघूया पुढचा प्रश्न. 9, 8 आणि 0 या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकांचा पुनरावापर करण्याची अनुमती नसेल किती 3 अंकी संख्या बनवता येतील? जे दिलेले अंक आहेत त्यापासून 3 अंकी संख्या बनवायची आहे आणि कोणताही अंक परत वापरायचा नाही आहे म्हणजे डबल रिपीट करायचा नाही. हाऊ मेनी 3 डिजिट नंबर कॅन बी फॉर्म युजिंग द डिजिट 9, 8 अँड 0 व्हेन नो यूज रिपिटेशन नॉट अलाउड? जेव्हा रिपिटेशन अलाउड नसेल. आपल्याला माहिती आहे जेव्हा 3 अंकांपासून जर आपल्याला संख्या बनवायच्या असतील 3 नंबरपासून जर आपल्याला नंबर्स फॉर्म करायचे असेल तर त्यापासून आपण 6 नंबर बनवू शकतो. पण त्यामध्ये जर 0 आला तर तो किती नंबर बनवतो तर तो 4 नंबर बनवतो. आपण यापासून म्हणजे आपलं ऑप्शन पहिलं असेल. आपल्याला दिलेला नंबर काय आहे 9, 8 आणि 0. सपोज ही आपली पहिली संख्या झाली. नंतर 8, 9, 0 नंतर 9, 0, 8 आणि 8, 0, 9 ह्या 4च संख्या आपण ह्या नंबरपासून बनवू शकतो. म्हणून आपला ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर ए 4. अशाच नवनवीन प्रश्नांसाठी आणि नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.